श्री स्वामी समर्थ. आजची कथा आहे नरभक्षक. साहेब, बाहेर सरपंच आलेत, ते आपल्याला भेटू इच्छितात, हवालदार राणेंनी आज डोकावत सांगितले. अमरच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली. खरं तर आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता. आज 16 ऑगस्ट. इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांना पंचतत्वात विलीन होऊन बरोबर 1 महिना झाला होता. तरी देखील अमर आतापर्यंत या प्रकरणात तसूभर देखील प्रगती करू शकला नव्हता. तशी त्याने कोणतीही कसूर शिल्लक ठेवली नव्हती. गावातील सर्व सराईत गुंड या क्षणी तुरुंगात होते. दारूचे 4ही अड्डे उद्ध्वस्त झाले होते. 4 अट्टल शिकाऱ्यांचा समावेश असलेले शोधपथक दररोज चंदनच्या जंगलात फिरत होते. पण अमरच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येत नव्हते. इन्स्पेक्टर अमर जोहार मलंगड पोलीस स्टेशनमध्ये स्वर्गवासी पोलीस इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांच्या जागी नियुक्त झाले होते. मलंगड कोकण किनारपट्टीवरील अतोनात निसर्ग सौंदर्याने नटलेले एक खेडेवजा शहर. मलंगडची 2 वैशिष्ट्ये. एक म्हणजे सायोनारा, नायगाराच्या खालोखाल जगातील नंबर 2चा धबधबा. सुमारे 5000 फूट उंचीवरून खाली कोसळणारे निसर्गाचे रौद्रभीषण स्वरूप पाहण्यासाठी येणाऱ्या जगभराच्या पर्यटकांनी मलंगड कायम गजबजलेलं असे. आणि मलंगडचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात सहसा न आढळणारे चंदनाचे जंगल. सायोनारा धबधब्याला लागूनच जवळजवळ 1200 एकरांचे चंदनाचे जंगल मलंगडकरांच्या मालकीचे होते. भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या चंदनापैकी जवळजवळ 20% चंदन एकटे मलंगड पुरवत होते. मलंगडची सध्याची सुबत्ता या चंदनाच्या जंगलापासूनच प्राप्त झाली होती. अशा या नितांत सुंदर मलंगडला जणू कोणाची तरी नजर लागली असावी. हसत्या खेळत्या मलंगडावर सध्या कसली तरी भीषण अवकळा पसरली होती. संपूर्ण मलंगडवर सध्या मृत्यूचे अनामिक सावट पसरले होते. पर्यटकांच्या रहदारीने जो धबधबा कायम गजबजलेला असायचा तो सध्या एकाकी निर्जन झाला होता. कारण उघड होते, गेल्या 2 महिन्यापासून मलंगडमध्ये काहीतरी भयानक अनैसर्गिक प्रकार चालू होते. मलंगडवासियांना सर्वात पहिला धक्का 7 जूनला बसला होता. त्या दिवशी अमावस्या होती. संध्याकाळपासून पाऊस भरून आला होता. विजांचा कडकडाट चालू होता. ढगांचा गडगडाट वातावरणातील भीषणता वाढवित होता. पावसाच्या भीतीने सर्व मलंगडकर आपापली कामे पटापट आटपून गुपचूप घरात बसले होते. पण 22 वर्षाच्या मंदाकिनीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. शहरातून नुकतीच ग्रॅज्युएट होऊन आलेल्या मंदाकिनीला सायोनारा धबधब्याची विलक्षण ओढ होती. गावाला आलं की तासनतास धबधब्यावर जाऊन धबधब्याचे निरीक्षण करणं हा तिचा आवडता छंद होता. आता देखील तिला विजांच्या कडकडाट सायोनारा कसा दिसतो हे पाहायचे होते. पण यावेळेस धबधब्यावर जायला तिला कोणीही परवानगी दिली नसती. आई ज्योत्स्नाकडे जाऊन येते ग, असे आईला सांगून ती सटकली. तिच्या जिवलग मैत्रिणीला ज्योत्स्नाला तिने धबधब्यावर जायचा खूप आग्रह केला. पण विजांच्या कडकडाटातून धबधब्यावर येण्यास ज्योत्स्नाने सपशेल नकार दिला आणि मंदाकिनी एकटीच धबधब्यावर गेली. जित्या जागत्या मंदाकिनीचे ज्योत्स्नाला झालेले ते शेवटचे दर्शन. रात्री बराच उशीर झाला तरी मंदाकिनी घरी आली नाही, म्हणून तिचे वडील तिला शोधण्यासाठी ज्योत्स्नाच्या घरी आले. अशा अवेळी मंदाकिनी धबधब्याकडे गेली असल्याचे ऐकून ते पार हादरलेच. ताबडतोब शेजारपाजारच्या 4-5 गावकऱ्यांना बरोबर घेऊन ते धबधब्यावर मंदाकिनीला शोधायला आले. त्यांनी बरीच शोधाशोध केली, पण व्यर्थ. मंदाकिनीचा ठाव ठिकाणा लागला नाही आणि एवढ्या अपरात्री चंदनाच्या जंगलात घुसणे धोक्याचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दाट जंगलात खूप आतमध्ये मंदाकिनीचा मृतदेह अर्धवट फाडलेल्या अवस्थेत आढळला. मंदाकिनीची कुठल्या तरी प्राण्याशी झटापट झालेली दिसत होती. धबधब्यापासून आतपर्यंत कुठल्या तरी प्राण्याच्या पंजाच्या खुणा होत्या. तपासाअंती त्या वाघाच्या पंजाच्या असल्याचे आढळून आले. अर्थ अत्यंत साफ होता. मलंगडमध्ये नरभक्षक वाघाचे आगमन झाले होते. इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांनी मलंगडच्या जंगलाचा कोपरा शोधून काढला, पण त्यांना वाघाचे नख देखील दृष्टीला पडले नाही. मलंगडच्या जंगलातील वाघ 20-25 वर्षांपूर्वीच नामशेष झाले ही वस्तुस्थिती होती. मलंगडच्या रहिवाशांनी व्यापारी तत्वावर चंदनाची लागवड सुरू केली. त्यावेळेसच त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून बऱ्याचशा वाघांची शिकार केली होती. त्याशिवाय बहुसंख्य वाघ प्राणी संग्रहालयाला भेट दिले होते. मलंगडातील शेवटचा वाघ म्या मारला
त्यावेळेस म्या फक्त 17 वर्षाचा होतो बघा, अशी फुशारकी मारत गावचे सरपंच हनुमंतराव पाटील कायम आपल्या कल्लेदार मिशांना पीळ देत गावभर उंडारत असत. मग हा नरभक्षक वाघ आला कुठून? मंदाकिनीच्या मृत्यूचे गूढ हे अद्याप उलगडले नसताना 18 जुलैला मलंगड पुन्हा एकदा हादरले. सुधा घोकले, वय फक्त 17 वर्ष, गावातल्या गोखले मास्तरांची मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर, गावातल्या ज्युनियर कॉलेजातील मुलांनी स्वयंस्फूर्तीने घोषित केलेली कॉलेज क्वीन. पण मुलांनी हिला दुसरे नाव बहाल केले होते, ते म्हणजे कडक बिजली. नावाप्रमाणे तेज, अत्यंत धाडसी. एकदा ती अमावास्येच्या रात्री पैजेवर स्मशानात झोपून आली होती. तर अशी ही सुद्धा, तिला कोणीतरी सांगितले मंदाकिनी भूत झाली आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता ती धबधब्यावर दिसते. झालं, भूत कसं असतं ते बघण्यासाठी ती एकटीच धबधब्यावर गेली. ती पुन्हा दिसलीच नाही. धबधब्याजवळील मातीत फक्त वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले. मंदाकिनीचे प्रेत तरी मिळाले होते, पण सुधाचे प्रेत देखील मिळाले नाही. ती जशी आहे जशी काही हवेतच गायब झाली. इन्स्पेक्टर सूर्याजीरावांनी जंग पछाडले, पण त्यांना नरभक्षक वाघाचा केस देखील सापडला नाही. पण मलंगडचे दुर्दैव एवढ्यावर संपले नव्हते. मलंगडच्या गावाबाहेर कष्टकरी लाकूडफोड्या मजुरांची वस्ती होती. चंदनाची लाकडे फोडण्यासाठी लांबवरून आलेल्या कष्टकरी मजुरांच्या जवळ 20-25 झोपड्या तेथे वसलेल्या होत्या. त्यातच एक झोपडी होती दादू चौगुलेची. दादू जेवढा काळाकुट्ट तेवढीच त्याची पोर जान्हवी गोरीपान होती. बाया बापड्या तिला कौतुकाने म्हणायच्या, बये कुठच्या तरी राजाच्या पोटीस जन्माला यायचीस, चुकून दादूच्या पोटी जन्मलीस. 16-17 वर्षाच्या जान्हवीवर लाईन मारायला समस्त मलंगडमधल्या टपोरी पोरांच्या त्या झोपडपट्टीत चक्रा चालू असायच्या. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्या दिवशी जान्हवी पहाटे 5 वाजता उठली. तिला कॉलेजमध्ये झेंडावंदनसाठी लवकर जायचं होतं. आंघोळीसाठी विहिरीचं पाणी काढायला म्हणून जवळच्याच विहिरीवर गेली. एवढ्या पहाटे विहिरीवर चिटपाखरू देखील नव्हतं. पाणी भरायला गेलेल्या जान्हवीची करुण किंकाळी ऐकून तिचा बाप धावत आला. त्याला फक्त जंगलात अदृश्य होणारा वाघ पाठमोरा दिसला. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर सूर्याजीराव आणि समस्त गावकरी जंगलात घुसले, पण वाघ किंवा जान्हवी कोणाचाही थांग लागला नाही. आता मात्र मलंगड चांगलेच हादरले. दिवसाढवळ्या देखील गावकऱ्यांनी धबधब्यावर फिरकणे बंद केले. चंदनाच्या जंगलातील वृक्षतोड बंद झाली. जंगल सुने पडले आणि मलंगडवर मृत्यूची भयान अवकळा पसरली. या सर्व प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर जाधव कसोशीने करत होते, पण त्यात त्यांना यश येत नव्हते. इन्स्पेक्टर सूर्याजीराव हे अत्यंत निधड्या छातीचे व्यक्तिमत्व होते. भीती हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते रात्री 2-2:30 वाजता देखील गावातून गस्त घालीत. रात्री 12 वाजता देखील एकटेच धबधब्यावर जाऊन येत. वाघाला ठार मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली होती. 16 ऑगस्ट या दिवशी रविवार होता. सूर्याजीराव रात्री 1:30 वाजता नेहमीप्रमाणे गस्त घालायला बाहेर पडले. ते परत आलेच नाहीत. मलंगडला लागून असलेल्या डांबरी सडकेवरच सूर्याजीराव मृतावस्थेत आढळले. त्यांची मोटरसायकल अस्ताव्यस्तपणे पडली होती. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार रोडवरील खड्ड्यातून मोटारसायकल अचानकपणे उडून सूर्याजीराव लांब फेकले गेले असावेत आणि दगडावर डोके आपटून कवटी तडकल्यामुळे ते जागीच खल्लास झाले असावेत. 1 मृत्यू, 2 बेपत्ता आणि आता हा 3रा अपघात, तो सुद्धा सूर्याजीरावांसारख्या कार्यकुशल इन्स्पेक्टरचा. कराल कालपुरुषाची वक्र नजर मलंगडाकडे वळली होती. एकापाठोपाठ एक बळीचे चक्र चालूच होते आणि या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका खास माणसाची सरकारकडून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचं नाव होतं इन्स्पेक्टर अमर चौहान. इन्स्पेक्टर अमर हा जेमतेम 26 वर्षाचा बलंदर तरुण होता. या प्रकरणी त्याची नियुक्ती करण्यामागे एक खास कारण होते. यस, इन्स्पेक्टर अमर चौहान हा शार्प शूटर होता. जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावरून धावत्या सावजाला तो सहज टिपत शकत असे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने नेमबाजीत अनेक पदके मिळवली होती. नरभक्षक वाघाला ठार करण्यासाठी त्याच्या इतका लायक मनुष्य अख्ख्या पोलीस खात्यात शोधून देखील सापडला नसता.
पण अमर चौहानने गेल्या महिनाभर शर्थीचा प्रयत्न करून देखील त्याला कोणताही पुरावा मिळाला नव्हता. त्या दोन तरुणी जणू हवेत विरल्या होत्या. नरभक्षक वाघ देखील गेला महिनाभर कुठेतरी गायब झाला होता आणि गावच्या सरपंचांनी दररोज पोलीस स्टेशनला फेऱ्या मारून अमरचे डोके पिकवले होते. सरपंचाचे म्हणणे त्याला कळत होते, त्यांची आगतिकता त्याला समजत होती, पण त्याचा देखील इलाज नव्हता. आणि आज 16 सप्टेंबर होती. सकाळची सूर्याजीरावांच्या घरून त्याचे मासिक श्राद्ध आटपून अमर चौहान पोलीस स्टेशनला आला. आज कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणाचा तपास लावण्याची त्याने जिद्दच बांधली होती. सकाळपासून सूर्याजीरावांची फाईल उघडून तो बसला होता. आज त्याला कोणाचाही डिस्टर्बन्स नको होता आणि म्हणूनच आज त्याने सरपंचाची भेट घेणे देखील नाकारले होते. आता रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते. स्टेशनमधले दोन्ही हवालदार गावात गस्त घालायला गेले होते. अजूनही अमरच्या टेबलवर सूर्याजीरावांची फाईल होती. सकाळपासून डोके खुपसून देखील अजूनही त्याला कोणताही धागा सापडत नव्हता. सूर्याजीराव जाधव इन्स्पेक्टर ट्रेनिंगच्या वेळेस त्याचा रूम पार्टनर होता. जवळजवळ पूर्ण वर्ष त्यांनी एकत्र काढले होते आणि त्या कालावधीत त्याला सूर्याजीचा एक खास पैलू समजला होता. मोटारसायकलवर त्याला कमालीचा ताबा होता. त्यामुळे सूर्याजीचा मोटारसायकल ॲक्सिडेंट होतो ही गोष्ट मनाला कुठेतरी खटकत होती. टेबलवर डोके टेकून विचार करता करता मध्येच कधीतरी त्याला झोप लागली आणि अचानक केबिनमधील वातावरण बर्फासारखे गार झाल्याचे त्याला जाणवले. थंडीने शहारतच तो जागा झाला. त्याने सहजच घड्याळाकडे पाहिले. घड्याळात रात्रीचे 2:30 वाजले होते. बरोबर 1 महिन्यापूर्वी सूर्याजी याच वेळी मृत्युमुखी पडला असेल या विचाराने तो अधिकच शहारला. बाहेर पावसाची पिरपीर चालूच होती. डबक्यातील बेडकांचे डराव चालूच होते. जंगलातून मध्येच अभद्र कोल्हेकुई ऐकू येत होती. रात्रीच्या वेळेस धबधब्याचा आवाज वातावरणातील भीषणता वाढवत होता आणि त्याचवेळी बाहेरच्या कॉरिडॉरमधून कोणाच्या तरी बुटांचा खाड आवाज ऐकू येऊ लागला. इन्स्पेक्टर अमर चौहान एकदम सतर्क झाला. त्याचा हात रिव्हॉल्वरच्या होल्स्टरकडे गेला. तेवढ्यात सोसाट्याच्या वाऱ्याचा झोत आला. अमर चौहानच्या केबिनचा दरवाजा खाडकन उघडला गेला आणि त्या व्यक्तीने अमरच्या केबिनमध्ये प्रवेश केला. 6.5 फुटाची ताडमाड उंचीला शोभेल असेच बलदंड शरीर आणि ओठांवर पिळदार मिशा. अमरने त्या व्यक्तीला पाहता क्षणीच ओळखले आणि तो बर्फासारखा थंडगार झाला. तो इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधव होता आणि इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांच्या मृतदेहावर स्वतः अमरने अग्निसंस्कार केले होते. तो डोळे विस्फारून त्या व्यक्तीकडे पाहू लागला. त्या व्यक्तीने खिशातून एक डायरी काढली. ती अमरच्या टेबलवर टाकली आणि अमरला सांगितले, यातून तुला काहीतरी मार्ग सापडेल. ही माझी पर्सनल डायरी आहे. आणि इन्स्पेक्टर सूर्याजीराव जसे आले तसे निघून गेले. अमर भानावर आला. खोलीतले वातावरण पुन्हा पूर्वीसारखे नॉर्मल झाले होते. खोलीत कोणीही नव्हते आणि अमरच्या टेबलावर एक लाल रंगाची डायरी पडली होती. डायरीवर नाव होतं, इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधव, मलंगड पोलीस स्टेशन. डायरीमध्ये काही ठराविक तारखांच्या नोंदी होत्या. 8 जून 1992. का कुणास ठाऊक मंदाकिनीचे प्रेत वाघाने फाडल्यासारखे वाटत नाही. तिच्या अंगावरचे ओरखडे शक्तिशाली वाघाचे वाटत नाहीत. वाघाच्या पंजाच्या मातीत उमटलेल्या खुणा वाघाच्या पंजाच्या आहेत हे मनाला पटत नाही. 125 किलो वजनी वाघाच्या पंजाच्या खुणा खूप खोलवर उमटायला पाहिजेत, पण या खुणा तेवढ्या वजनदार प्राण्याच्या वाटत नाहीत. काहीतरी पाणी मुरतंय. खास 8 जुलै 1992. नरभक्षक वाघ गेल्या महिनाभरात फिरकला नाही. रक्ताची चटक लागलेला वाघ दर 4 दिवसांनी भक्ष्य शोधायला आला पाहिजे. मग तो महिनाभर गेला कुठे? 18 जुलै 1992. वाघाचे पंजे सरपंचाच्या वाड्यापर्यंत आले होते. त्या वाड्यात सध्या कोणीही राहत नाही. वाघ गेला कुठे? 19 जुलै 1992. सहज म्हणून सरपंचाच्या गावातल्या वाड्यावर चक्कर टाकली. सरपंचाच्या दिवाणखान्यातल्या भिंतीवरील वाघाची अखंड कातडी निहाळणं हा माझा आवडीचा छंद.
पण आज त्या 2 कातड्यांपैकी एक कातडं गायब होतं. सरपंचाला त्याबद्दल विचारलं असता सरपंच गडबडलेच. मित्राचं कसलं तरी व्रत चालू आहे, त्याला पूजेसाठी आसन म्हणून 15 ऑगस्ट 1992. पुन्हा एक वार वाघाच्या पंजाचे ठसे सरपंचाच्या वाड्याकडे वळले होते. आश्चर्य म्हणजे दिवाणखान्यात वाघाची दोन्ही कातडी लावलेली होती. कातडं चाचपून बघितलं. माझा अंदाज खरा ठरला. कातडं पावसात भिजल्यासारखं वाटत होतं. कातडं भिजलं कसं? बाहेर धुवाधार पाऊस चालू होता. कातडं पावसात कोणी नेलं असावं? दाल में कुछ काला है जरूर. अजून मनामध्ये एक शंका येते. सालं या वाघाला कोवळ्या तरुणीच का लागतायत? वाड्यावर सरपंचाजवळ काही बोललो असतो तर त्यांना डाऊट आला असता. अजून थोडेसे पुरावे गोळा केले पाहिजेत आणि वॉरंट घेऊन वाड्यावर गेलं पाहिजे. वॉरंटच्या साह्याने जेलमध्ये डांबला की बरोबर भोलेल भडवा. सूर्याजीरावांची डायरी 15 ऑगस्ट 1992 पर्यंत लिहिलेली होती. 16 ऑगस्ट 1992ला सूर्याजीरावांचा मृत्यू झाला होता. सूर्याजीरावांचा खून झाला होता की अपघात? अमरचे डोके भानानलेच. पिसाटल्यासारखा तो उठला. होस्टरमधले रिव्हॉल्वर फुल लोड केले. मोटारसायकल स्टार्ट केली आणि तडक पाटलाच्या वाड्यावर निघाला. त्यावेळेस पहाटेचे 3 वाजले होते. सरपंचाला लातांनी तुडवतच पोलीस स्टेशनला आणायचा त्याने निश्चय केला होता. धाड करत त्याने मोटारसायकल थेट सरपंचाच्या वाड्यासमोर उभी केली. प्रवेशद्वाराजवळील रखवालदाराच्या पेकाटात लाथ घालूनच त्याने आत प्रवेश केला. सरपंच घरात नव्हते. रात्री 3:30 वाजता सरपंच कुठे गेलाय मारायला? अमर चौहानचा बुलंद आवाज घरात घुमला. कोणीही प्रत्युत्तर दिले नाही. अमरने सहज दिवाणखान्यातील भिंतीकडे पाहिले. दिवाणखान्याच्या भिंतीवर वाघाचे एकच कातडे लोंबत होते. दुसऱ्या कातड्याची जागा रिकामी होती. याचा अर्थ साफ होता. वाघ आपली शिकार शोधायला भटकत होता. अमरने घड्याळाकडे नजर टाकली. पहाटेचे 4 वाजले होते. वाघाचे टेहाने निश्चितच चालू असणार. सध्या गावच्या शाळेचे बांधकाम चालू होते. त्यासाठी बरेच लमानी लोक आले होते. शाळेजवळच तकलादू तंबू उभारून राहत होते. त्यांच्यात काही तन्याताट्या स्त्रिया देखील होत्या. वाघाची नजर त्यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अमरने मोटारसायकल शाळेपासून बरीच लांब पार्क केली. तो मोटारसायकलवरून गेला असता तर मोटारसायकलच्या आवाजाने वाघ सावध झाला असता. काळोखातून लपत-छपत उड्या मारीत अमर शाळेच्या दिशेने सरकला आणि बहिर दिशेला गेलेल्या लमानीबाईची आर्त किंकाळी त्याला ऐकू आली आणि त्या दिशेने अमरने बेफाम सूर मारला. वातावरणात किंकाळ्यावर किंकाळ्या घुमत होत्या. त्या दिशेने अमरने धाव घेतली. तेवढ्यात त्याच्या उजव्या कानाच्या बाजूला काहीतरी चमकून गेल्यासारखे वाटले. अमरने ओळखले. कोणीतरी पाठीमागून सुरा फेकला होता. पण पाठीमागच्या सुऱ्यापुढे दिसणारे दृश्य महत्त्वाचे होते. अमरपासून 500 मीटर अंतरावर एक वाघ वेगाने पळत होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा वाघ चक्क 2 पायांवर पळत होता. त्याच्या हातात एक तरुणी होती आणि ती किंकाळ्या मारत होती. हे दृश्य पाहून पिसाळलेल्या अमरने मागचा पुढचा काहीही विचार न करता बेछूटपणे गोळी झाडली. यस, इन्स्पेक्टर अमर चौहान शार्प शूटर होता. गोळी वाघाच्या तंगडीत घुसली आणि वाघ खाली कोसळला. वाघाला जायबंदी केल्यावर अमर घरकरनं मागे वळला. काहीतरी हालचाल जाणवली होती. पाठीमागून 5 यमदूत हातात तलवारी घेऊन अमरला मारण्यासाठी येत होते. पण अमरला चिंता नव्हती. अमरच्या हातात पिस्तूल होते. त्याच्यात 5 गोळ्या शिल्लक होत्या आणि त्यातील एकही गोळी चुकणार नव्हती. दुसऱ्या क्षणी तो 5ही गुंड खाली कोसळले. त्या सकाळी मलंगडच्या गावकऱ्यांनी एक वेगळेच दृश्य बघितले. शाळेपासून ते पोलीस स्टेशनपर्यंत पूर्ण रस्ताभर अमर त्या वाघाला कमरेच्या पट्ट्याने आणि बुटांनी अक्षरशः तुडवत होता आणि वाघ चक्क माणसासारखा ओरडत होता. गावकऱ्यांचे लाडके सरपंच वाघाच्या कातडीतील नरभक्षक बनले होते. पण त्यांनी असे का केले? त्याला 2 कारणे होती. त्यांनी मुलींना फसवून देहविक्रयास लावणाऱ्या मुंबईच्या दलालांशी संपर्क साधला होता. एका कोवळ्या तरुणी पाठीमागे त्यांना नेट 15 लाख रुपये मिळणार होते. आणि दुसरी गोष्ट अशी की चंदनाच्या तस्करीमध्ये करोडो रुपये कमवण्याची त्यांना हाव सुटली होती.
पण चंदनाच्या जंगलात अनेक वाटेकरी होते, म्हणून त्यांनी हा डाव खेळला होता. लोकांच्या मनात वाघाची आणि भुताटकीची दहशत बसली असती तर त्या जंगलाकडे कोणीही फिरकले नसते आणि जंगलतोडीसाठी सरपंचाला मोकळे रान मिळाले असते. त्यांनी मंदाकिनीला मारले कारण वाघाने तरुणीला फाडल्याचे हुबेहूब चित्र त्यांना लोकांच्या डोळ्यासमोर उभे करायचे होते आणि त्यापायी मंदाकिनीचा जीव गेला होता. पण मुख्य प्रश्न असा होता की त्या तरुणी ताबडतोब गायब कुठे झाल्या. सरपंचांनी त्यांची व्यवस्था करून ठेवली होती. सरपंचाच्या जंगलातल्या वाड्यातूनच एका गुप्त भुयारी मार्गाने जवळजवळ 2 कोसांवर एका गावात त्यांना नेण्यात येत असे आणि तेथूनच त्यांची मुंबईला जायची सोय होती. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की सूर्याजीरावांचा अपघात कसा झाला. इन्स्पेक्टर सूर्याजीराव जाधवांना वाघाच्या कातड्याचा संशय आल्याचे त्यांनी ओळखले होते. हा इन्स्पेक्टर आपल्याला पुढे-मागे घातक ठरेल हे लक्षात येताच त्यांनी त्याचा काटा काढला होता. त्या दिवशी सूर्याजीराव रात्री 2 वाजता गस्त घालायला बाहेर पडले होते. सूर्याजीराव जाताना हळू जात पण येताना भन्नाट वेगाने मोटारसायकल पळवत हे पाटलांना माहीत होते. त्या दिवशी त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 2 खुंट्या ठोकून ठेवल्या होत्या. त्या खुंट्यांना पातळ पण अत्यंत भरभक्कम तार बांधली होती. हा स्पॉट खड्ड्याजवळ होता. सूर्याजीराव भन्नाट वेगाने मोटारसायकलवरून आले. त्यांना मार्गातली तार दिसलीच नाही. मोटारसायकल त्या तारेला अडखळली आणि सूर्याजीराव दुसऱ्याच क्षणी भयानक वेगाने हवेत फेकले गेले. तार ताबडतोब काढली गेली. लोकांना वाटले खड्ड्यातून गाडी उडाली आणि सूर्याजीरावांचा मृत्यू झाला. एकंदर या सर्व प्रकरणामागे सरपंच पाटलाचे सुपरडोके होते. इन्स्पेक्टर अमरला गोल्ड मेडल मिळाले पण ते त्याने इन्स्पेक्टर सूर्याजीरावांच्या फोटोला अर्पण केले आणि तो ढसाढसा रडला. त्या रात्री 2:30 वाजता सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर सूर्याजीरावांचा मृतात्मा जर पोलीस स्टेशनमध्ये आला नसता तर. या कथेचे कथानक, पात्रे, स्थळ काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.